सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी श्री स्वामी समर्थ. नारायणी कसे आहात तुम्ही नमोस्तुते. सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर मी आज तुमच्यासाठी अजून एक असा छान असा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आपले नवरात्रीचे आता बघा 5 दिवस झालेले आहे. तर उद्या आहे आपला 6वा दिवस. तर आपण उद्या आपल्या नवीन रूपामध्ये आणि आपल्या देवीचे पूजन करणार आहोत. तर आपल्या उद्या आपला मंगळवारी तर दिवस आहे कात्यायनी देवीची नाही का आपण सेवा करायची आहे. तर त्या देवीसाठी आपण नाही का उद्या आहे लाल कलरचा, त्या देवीचा आवडता कलर आहे लाल. आणि आपण त्या देवीला प्रसादामध्ये ठेवणार आहोत मधाचा प्रसाद दाखवणार आहे. तर आजचा विशेष व्हिडिओ म्हणजे आपण ह्या नवरात्रीमध्ये हर एक दिवस वेगवेगळ्या सेवा केल्या आणि असाच एक नवीन दिवस म्हणजे आपला हा 6वा दिवस. तर 6व्या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे? तर आपण आता कवडीची सेवा करणार आहोत. कवडी ही लक्ष्मीमातेचे प्रतीक मानलं जातं व कवडी ही लक्ष्मीमातेची अतिशय प्रिय अशी आहे. तर बघा आपण कवडीची माळ वगैरे आपल्या देवीच्या गळ्यामध्ये असते आणि एक म्हटलं जातं नाही का आपल्या घराच्या बाहेर कवडीचं तोरण वगैरे घातलं तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते. म्हणजे जे आपण लक्ष्मीमातेला जे प्रिय गोष्टी केल्या तर आपल्या घरी लक्ष्मी नाही का सातत्याने नांदत असते. तर आपण म्हणजे नाही का म्हणजे एक धनप्राप्तीसाठी किंवा ह्याच्यासाठी आपण कवडीची सेवा केली पाहिजे. तर पहिल्या काळात माहिती आहे ना कवडीला किती महत्त्व होतं. पहिल्या काळात म्हणजे पैशाचीच किंमत म्हणजे कवडी होती. म्हणजे पूर्वीच्या काळात पैसा म्हणून कवडी वापरली जायची नाही का, असं म्हटलं पण जातं नाही का, काय एक कवडी आहे का तुझ्याकडं, म्हणजे असं एक म्हण आहे आपल्यातले, तसंच म्हणतात. तर कवडी म्हणजे खूप असं महत्त्वाचं नाही का आपल्या जीवनामध्ये, जेवढं नाही का हर एक अनन्यसाधारण महत्त्व असं कवडीला महत्त्व आहे. तर ही लक्ष्मीमाताची प्रिय अशी आहे. तर आपण कवडीची सेवा केली तर ह्या सेवेमुळे लक्ष्मीमाता आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. तर त्यासाठी आपण कवडीची सेवा करायची आहे. तर ही सेवा कशी करायची आहे? तर बघा ज्यांच्याकडे आहे पहिल्या कवड्या, तुम्ही सेवा करत असाल पहिल्यापासून, तर त्यांच्यासाठी नाही. तर नवीन जे करणार आहेत म्हणजे आता ह्या नवरात्रीमध्ये आपण करणार आहोत सेवा नाही का 7 कवड्यांची, तर तुम्ही पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला कवडी भेटून जातील. तर तुम्ही म्हणजे अशा कलरच्या नाही तर पूर्ण अशा सफेद अशा पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत 7. आणि त्या घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे त्याची आपण सेवा करायची आहे. तर धुतल्यानंतर मस्त अशा त्या म्हणजे असं पुसून वगैरे घ्या. एक छोटीशी प्लेट असेल तर त्याच्यामध्ये तांदूळ घ्या व तांदळावरती ह्या 7 कवड्या ठेवा. त्या 7 कवड्या ठेवल्यानंतर त्यांना हळदी कुंकू वगैरे वाहा. आणि नाही का ते वाहताना आपण पूजा करताना आपण लक्ष्मी मातेला जो प्रिय मंत्र असतो म्हणजे कुठला मंत्र म्हणायचा आहे, आपण कुठला मंत्र स्तोत्र म्हणतो आपण, तर एक म्हणायचं व्यंकटेश स्तोत्र तो म्हणायचा आहे एक बार, नंतर श्री सूक्त म्हणायचं आहे एक बार, आणि नंतर लक्ष्मी मातेला प्रिय असणारं नाही का विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा. आणि लक्ष्मी गायत्री असं काय नाही आहे, ही सेवा कोणीही करू शकतं. घरामधले आपले नाही का पुरुष मंडळी स्त्री मंडळी कोणीही करू शकतो. तर आपण ही सेवा करायची आहे. तर आपला उद्या नाही का मंगळवार दिवस आणि आपला उद्या देवीचाच दिवस आहे. तर त्या देवीच्या वारा दिवशी आपण ह्या कवड्यांची पूजा करायची आहे. तर पूजा करताना प्रथम तुम्ही स्वतः नाही का पहिलं सकाळमध्ये उठून तुम्ही सगळं फ्रेश व्हा. नंतर ना आपल्या रोजच्या देवीची पूजा आरती वगैरे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बसायला बशकर वगैरे घ्या. आणि त्या आपण ज्या दुकानामधून ज्या कवड्या तुम्ही आणलेल्या आहेत पांढऱ्या, त्या पहिल्या स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या की त्या पुसून वगैरे घ्या. आणि आपल्याला पांढऱ्या कवड्यांची तशीच पूजा नाही आहे करायची, तर आपल्याला त्या कवड्या आपल्याला पिवळ्या करायच्या आहे. तर पिवळ्या कशा करायच्या, आपण हळद थोडी घ्यायची आहे हातावरती, ती वल्ली करून घ्या आणि मग ती 7 कवड्यांना लावा. मग ती 7 कवड्यांना लावल्यानंतर थोडी सुकवा आणि मग एक छोटीशी प्लेट असेल त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ टाका व त्याच्यावरती ह्या 7 कवड्या अशा व्यवस्थित मांडून घ्या. मांडून झाल्यानंतर नाही का असं मांडल्यानंतर आपण ते म्हणजे रोजच्या रोज आपण ही पूजा करायची आहे. म्हणजे एक म्हटलं गेलं आहे की धनप्राप्तीसाठी करायचे आहे, म्हणजे भरपूर आपल्या घरामध्ये पैसा वगैरे येण्यासाठी. पण तो आलेला पैसा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नाही का अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा अत्यंत उत्तम आहे. म्हणजे ही सेवा केली ना तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आली तर ती चिरकाल टिकून राहील. तर यासाठी आपण ही सेवा करायची आहे. तर ह्या कवड्या तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्हाला म्हणजे आता मंदिर म्हणजे देवाऱ्यात ठेवायचे आहेत पूजून, तर तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता. नाहीतर तुम्ही ते हळद वगैरे लावा आणि एका लाल कपड्यामध्ये ठेवा. म्हणजे लाल कपड्यामध्ये ठेवून तुम्ही हे मंत्र म्हणा पहिले. तर कोणते मंत्र म्हणायचे? व्यंकटेश स्तोत्र एकदा, श्रीसूक्त एकदा, नंतर न फलश्रुती म्हणायची आहे एकदा, नंतर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर ना आपण हा म्हणतो ते वेळा नवरनव मंत्र म्हणू शकता. म्हणजे कोणता? ओम माय ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम माय क्लीं क्लीं चामुंडाय विचे हा म्हणायचा आहे. तर हे मंत्र म्हणत आपण ही पूजा करायची आहे व हळदी कुंकू व्हायचं आहे कवड्यांना व तुम्ही ते बांधून
तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. तिजोरीमध्ये, पर्समध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता. कारण हे लक्ष्मीप्राप्तीसाठी नाही का एकदम छान असा उपाय आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही देवाऱ्यामध्येही नाही का असं पूजू शकता. तुम्ही 1 कवडी पूजली तरी चालेल, पण तुम्हाला जमलंच तर तुम्ही 7 कवड्या पूजा. म्हणजे 7 हा आपला नाही का असा अंक आहे लक्ष्मी मातेचा. तर ह्या 7 कवड्या तुम्ही अशा पूजायच्या आहे. तर हे मंत्र सगळे म्हणायचे आहेत. तर तुम्ही हे फक्त आता 6व्या दिवशीचं म्हणजे आता करणार आहोत असं नाही. तर तुम्ही वर्षामधून नाही का लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण कवडीपूजन करतो, नंतर ना असं आधीमध्येही करतो. तर तुम्ही हे सातत्याने आता कोणताही उपाय बघा, आपल्याला एखादी गोष्ट तुम्ही एखादी गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं तर ती गोष्टीचं नाही का प्रभाव राहतो किंवा ती नाही का आपल्या ह्याच्यामध्ये राहते. तसंच असते. तर ही कवडीचाही उपाय तुम्ही सातत्याने करत राहिला तर तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होत असते. लक्ष्मीप्राप्ती करण्यासाठी हा उपाय अतिउत्तम आहे. तर तुम्ही हे नक्की करा. व तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.